दिवसामध्ये दिल्लीला कोण कोण गेलं होतं, भाजपचं कोण गेलं होतं आणि अजितदादा मित्रमंडळाचं कोण गेलं होतं, याचा थोडासा प्रवासाचा डिटेल्स तुम्ही सर्वजण काढा, त्याच्यावरून काही गोष्टी तुम्हाला कळतील. याच्या पलीकडे जाऊन मी काही बोलणार नाही. आणि तुम्ही जे म्हणाला आहात की मनी लॉन्ड्रिंग वगैरे हे काही नाही, आणि एकतर ती कारवाई चालू आहे आणि सगळे कागदपत्रे आम्ही सर्वांनी दिलेले आहेत. आणि तुम्हाला एकच सांगतो, जे काही देवेंद्र फडणवीस म्हणतायत, नाही तर जे काही सत्तेत असणारे नेते आज मोठ्या मोठ्या आवाजात बोलत आहेत, त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की जर खरीच चूक मी केली असती तर एक काल मी भारताच्या बाहेर असताना मी परत आलो नसतो. दुसरं, जर मी खरी चूक केली असती तर अजितदादांबरोबर त्यांच्याबरोबरच मी आत्ता भाजपबरोबर जाऊन बसलो असतो, जे मी केलेलं नाही. कारण आमच्यासाठी विचार महत्त्वाचा आहे, महाराष्ट्र धर्म महत्त्वाचा आहे, महाराष्ट्राची अस्मिता महत्त्वाची आहे. आम्ही आमचा लढा तसाच कायम सुरू राहू आणि ईडी असू नाही तर कुठलाही विभाग असू, त्यांना जे जे काय सहकार्य करायचं आहे ते आम्ही करत राहू. अधिकाऱ्यांच्या बद्दल माझं काही दुमत नाही. दादा, तुम्ही तिथं अजितदादांसोबत यावं, हे सगळे प्रेशर टॅक्टिक्स आहे का तुमच्यासाठी? का मी एवढंच म्हणेल की जे काही घोटाळा हे म्हणत आहेत, ज्याच्यामध्ये MSC बँकेचा घोटाळा बोलत आहे, तो कधी झाला, कसा झाला, तिथं प्रशासक कधी होतं, प्रशासक असताना कुठल्या कंपन्या विकल्या गेल्या, प्रशासक नसताना म्हणजे तिथं जे काही राजकीय नेते बोर्डावर होते ते तिथं असताना कोणाच्या कंपन्या तिथं कोणाला विकल्या गेल्या हे थोडं बघावं लागेल. आणि दुसरं, ती यादीमध्ये कुठल्या नेत्यांची नावं आहेत ही एक यादी तुम्ही प्रसिद्ध करा, असं मी सत्तेत असणाऱ्या लोकांना म्हणतो. त्या यादीमध्ये कोणाची नावं होती, ज्याच्यावर एन्क्वायरी ही चालू होती, ती कोण माणसं आहेत आणि ती माणसं आज त्याच पार्टीमध्ये आहेत का भाजपबरोबर गेलेत, याचा कुठेतरी अभ्यास करा. आणि हे सगळं असताना मग तुम्ही एकालाच का टार्गेट करताय, हे कुठं ना कुठं तिथं सिद्ध होईल. जी कारवाई झाली यानंतर सत्ताधारी पक्षांनी तुमच्यावर निशाणा साधला. संजय सिरसाट आता बोलताना म्हणाले की ज्या माणसाला मिशी फुटली नाही त्याच्याकडे 100 कोटीची प्रॉपर्टी कशी, कुठली सोन्याची अंडी देणारी कोंबडी तुमच्याकडे आहे, हजार कोटी रुपयांच्या प्रॉपर्टी तुम्ही जमा कुठून केल्या, असं कोण म्हणलं? संजय सिरसाट म्हणतायत. आपल्या सगळ्या कंपनीच्या एकूणच पहिल्यापासूनच्या कारभारावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला की 100 कोटीची संपत्ती रोहित पवारांकडे आलीच कशी. म्हणजे गेले 22 वर्ष मी व्यावसायिक क्षेत्रामध्ये जे काम केलंय, म्हणजे ते काय केलंय, कसं केलंय, शिरसाटांना वेगळं सांगतो. ते काय झालंय की दुर्दैवाने त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालाय. त्यांना व्हायचंय मंत्री, 2 वर्ष त्यांना मंत्री होता येत नाही आणि ते इतके विचार करतात सकाळ संध्याकाळ. त्यांनी जे काही कपडे मंत्रिपदासाठी शिवले होते ते सुद्धा आता त्यांना बसत नाही. आणि त्याच्यात जर त्यांनी टोपी शिवली असती तर ती टोपीसुद्धा छोटी पडली असती, कारण त्यांचे विचार इतके छोटे झालेले आहेत कारण त्याच्याबरोबर मेंदूसुद्धा त्यांचा छोटा झाला असावा. त्यांना जे काय बोलायचं ते बोलतील. जर त्यांच्याकडे पुरावे असतील समोरासमोर आपण ह्याच्यावर बोलूया. कशाला उगाच तुम्ही काय करताय, सत्तेसाठी तुम्ही विचार सोडून गेलेला आहात, हे सगळं लोकांनी बघितलेलं आहे. आणि तुम्हाला काय हक्क आहे आमच्यावर बोलायचं? जर तुमच्याकडे पुरावे नसतील तर गप्प बसावं, असतील तर समोरासमोर आपण बोलायला तयार आहोत. आम्ही थोडी पळून जातोय, आम्ही बाहेर असताना परत भारतात येतो. आणि असे अनेक आहेत ते चुका करून भारताच्या बाहेर गेलेलं सुद्धा या सरकारला कळत नाही. दादा, जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्री रामावर जे वक्तव्य केलेलं होतं तुम्ही ते ऐकलं असेल, त्याचं तुम्ही समर्थन करता का? त्यांच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा देखील दाखल. मी एकच तुम्हाला सांगतो, इतिहासात काय घडलं हे मला माहीत नाही. धर्म, देव, अध्यात्म हे आपल्या सर्वांसाठी एक व्यक्तिगत विषय आहे. मी लहानपणीपासून देवळात जातो, मंदिरात जातो, दर्शन घेतो आणि जसं मी जातो तसं भारतातले प्रत्येक व्यक्ती जो कुणी देवावर विश्वास ठेवतो तो तिथं जातो. त्यामुळे ह्या व्यक्तिगत विषयावर कुठंतरी जेव्हा एखादं राजकीय स्टेटमेंट येतं त्याच्यावर भाजपला तेच पाहिजे असतं. आज बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. आज महाराष्ट्रातले मोठे प्रोजेक्ट गुजरातला घेऊन झाले जातात. आज शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत. कपासीचा भाव नाही, दुष्काळामुळे मोठी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रावर आलेली आहे. त्याच्याबद्दल सरकार कुठेही काही बोलत नाही. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने एखादं स्टेटमेंट देतो जसं आव्हाड साहेबांनी तिथं दिलं होतं, तर तिथं मग सरकारला कुठंतरी आयत गोष्ट हातात मिळते आणि सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोलण्याऐवजी ते याच गोष्टीवर कुठंतरी आंदोलन करताना आपल्या सर्वांना बघायला मिळतं. माझं व्यक्तिगत मत आहे की धर्म हा आपला सर्वांचा व्यक्तिगत विषय, त्याच्यावर कुणीही राजकीय टिप्पणी करू नये. त्याचा फायदा हा भाजप नेहमी घेत आलेला आहे आणि प्रमुख विषयांवरनं दुर्लक्ष करून दुसरीकडेच लक्ष केंद्रित करण्याला भाजप खूप माहिर आहे. तुम्ही ही गोष्ट आव्हाडांना समजवणार? एकच आहे, मी ट्विट याच्याबद्दल केली होती आणि आव्हाड साहेब हे तसे अभ्यासू नेते आहेत, मोठे नेते आहेत. पण माझा एक स्वभाव तुम्हाला सांगतो, मला जे योग्य वाटतं ते मी बोलून दाखवतो, अयोग्य वाटतं ते पण मी बोलून दाखवतो.
मी मनामध्ये असं वेगळं आणि मुखात वेगळं असं ठेवत नाही. जे मला वाटतं ते मी बोलून दाखवतो. मला तिथं कुठंतरी वाटलं की ते स्टेटमेंट या वातावरणात नाही तर कुठल्याही वातावरणात ते योग्य नव्हतं, ते मी बोलून दाखवलं. त्याबद्दल बद्दल ते स्वतः बोललेले आहेत. मी माझं वक्तव्य केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी त्या वक्तव्याच्या बाबतीत पण माफी मागितलेली आहे. त्यामुळे विषय आता तो संपलेला आहे, जुना झालेला. आता नवीन मोठा विषय हा आपल्या सर्वांसमोर आलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. पण छगन भुजबळांनी ही जी कारवाई सुरू आहे ना, दादा जसं साहेबांना ईडीने शरद पवारांना जेव्हा ईडीने बोलवलं म्हणजे स्वतःहून ते गेलेले, तुमच्यावर कारवाई होती, तुम्ही अप्रोच होताय की नाही त्यांना? म्हणजे तुम्ही तसं जाणार आहे का? तुम्ही तसं काही डेअरिंग करणार आहे? त्याला एक प्रोसिजर असते. पवार साहेबांच्या नावाली नोटीस निघाली होती. माझ्या नावाली कुठलीही नोटीस निघालेली नाही. जिथं कुठं माझे अधिकारी जाऊन ज्या ज्या काही प्रश्न होते, ईडीचे सर्व प्रश्न तिथं. तर चूक केली नाही म्हणूनच धाडी पडल्या आणि मी परदेशामधून पुन्हा भारतामध्ये आलो असं त्यांनी म्हटलेलं आहे. बारामती अॅग्रोच्या संदर्भात सर्व कागदपत्र दिलेली आहेत असंही रोहित पवार म्हणतात. तर संजय शिरसाट यांच्यावरती सुद्धा त्यांनी भाष्य केलंय. त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय असं त्यांनी म्हटलंय.